पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा अधिकरण श्री चरण श्री गुरु
ते नमस्कार म्हणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मस्तक माझा पायावरी मस्तक एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्राप्त प्रसंगी साठी निवडलेला आनंद. वैराग्याचे भार पुतळे असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारे यांचा हा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. संतांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अभंगाच्या प्रथम चरणामधून ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत त्या अभंगाच्या प्रथम चरणामधून सांगतात. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. व्यवहारिक दृष्ट्या संत कसे आहेत त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. आणि या 3 चरणामध्ये ज्या लक्षणाने युक्त असणारे संत अशा संतांची जर सेवा तुम्ही केली तर ती सेवा देवाला पावन होते असं शेवटच्या चरणामध्ये सांगितले. या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे 3 वर्षानंतर जो येतो तो पुरुषोत्तम मास शास्त्राच्या दृष्टीने. त्याला परत एक नाव आहे मलमास आणि दुसरे एक नाव आहे व्यवहार. त्याला काय म्हणतात? जावायचा महिना, धोंड्याचा महिना. गरुड महाराज म्हणतात धोंड्याचा महिना. आता सध्या तरी जावायसाठी धोंडेच येत सोने नाही. पहिला हा महिना आला की जावायला खूप आनंद व्हायचा गरुड महाराज. बरं का तुमच्या वेळेस अध्यक्ष आता जावयाला आनंद होतो पण सासऱ्याला मात्र दुःख होते. इतकं कठीण परिस्थिती आहे. आता फक्त जेवायचंय आणि दोन्ही खाऊन आणखी काही मागायची पहिली प्रथा होती. आमच्या मराठवाड्यामध्ये तर प्रत्येक अधिक महिन्यामध्ये जावायला बोलवायचं त्याला आणखी द्यायची अण्णा. आता ती प्रथा मोडली. आता महाराजांना आमचे किशोर महाराजांना 2 दिवसापूर्वी बोलवलं सासऱ्यांनी धोंडे खायला. पण मग ते धोंडेच खायचे फक्त, बाकीचं काय नाही मागायचं. मला आमचे सासरे म्हणले जावई गावाकडे या म्हटले धोंडे खायला. मी म्हटलं परवडत नाही धोंडे खायला कारण धोंडे आम्हाला 15,000 पडतात. कारण नुसतं धोंडे खायचे कसं 15,000 एवढे इकडे भरपूर होतील. म्हणून त्याला अधिक मास असं म्हटलं जातं. आणि त्या अधिक मासाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे आपला पंचदिनी. 5 दिवसाचा पंचदिनी कार्यक्रम आहे. अतिशय सुंदर या वातावरणामध्ये हा कार्यक्रम चालू असताना आज माझ्याकडे ही 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. मला सर्व
सणसवाडीकरांचं कौतुक वाटतं की हे माणसं कधीच माणसाला विसरत नाही. त्या दिवशी अण्णा आमचे अध्यक्ष असतील, आमचे मिस्त्री असतील, यांनी आठवण केली की म्हटलं आपल्याला एक सेवा करायची. म्हटलं काय हरकत नाही, कारण माझ्याकडे किशोर महाराज म्हटले तुम्हाला जोडीला कोण नाही, मी येतो म्हटले. म्हटलं चला बरोबर. आपण म्हणतो अधिक मास 3 वर्षांनी येतो, बरोबर आहे. पण हे 3 वर्षांनी हे अधिकचे दिवस आणणार आहे बघा, विसरले. जवळचाच माणूस विसरले. कसे येतात तर आपल्या शास्त्रामध्ये अमावस्या ते अमावस्या असे महिने आहेत पहिले, आणि पौर्णिमा ते पौर्णिमा असे महिने. पौर्णिमा ते पौर्णिमा जर असे महिने धरले तर 356 दिवस होतात. आणि अमावस्या ते अमावस्या जर धरले तर 354 दिवस होतात. ते बाकीचे आपले वर्षाचे जे दिवस आहेत 365 दिवस आहेत ना वर्षाचे, हे जे बाकीचे 11 दिवस राहतात शिल्लक, हे 11 दिवस. आणि तिसऱ्या वर्षी जो अधिक येतो त्यामध्ये जवळजवळ 9 दिवस शिल्लक राहतात. म्हणजे हे 9 अधिक ते 54 आणि 56 असे मिळून जवळजवळ 31-32 दिवसाचा हा अधिक महिना वाढतो. 3 वर्षाने एक्स्ट्रा गीतेमध्ये त्याला म्हटलेलं आहे की हा जो महिना आहे तो माझी विभूती आहे, पुरुषोत्तम मास. मग भगवान परमात्म्याचा पुरुषोत्तम मास म्हणजे हा भगवान परमात्मा स्वतः म्हणतात ही माझी विभूती आहे. पण या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये बाकी काही कार्य करायचे नाही. कोणते कार्य? देणं घेणं म्हणा, स्वयंकी म्हणा, लग्न म्हणा, हे करायचं नाही. मग तुम्ही म्हणाल करायचं नेमकं काय? करायचं एकच, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. त्याचं कारण आहे, आपण जर भगवान परमात्म्याचं एक वेळा नाव घेतलं तर ते डबल होतं. म्हणजे अधिक असं या महिन्याचं महात्म्य आहे, अधिक महिन्याचं महात्म्य आहे. म्हणून या महिन्याला भगवान परमात्म्याने माझी विभूती भगवान परमात्मा म्हटले. म्हणून या भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना या महिन्यात जास्तीत जास्त करायचं, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. म्हणून बाकीचे काही कर्म करायचे नाही, बाकीचं देणं घेणं काही करायचं नाही, व्यवहार बंद सर्व. आता काही तसं काही पद्धत नाही. आता आळंदीमध्ये एकादशी सुद्धा लग्न आहे. आम्हाला कधी कधी वाटतं की एकादशीच्या दिवशी आळंदीच्या बाहेर राहायला जावं, अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला माहितच आहे, कारण तुम्ही 2-3 दिवसाला आहेतच तिथे. तुम्हाला कमी आहे, चालले परमार्थ केसरी तुम्ही टिकून ठेवलाय. एवढ्या धावपळीच्या याच्यात काय सांगता येत नाही. आपल्याला वाटतंय हे महाराज चांगले, हे महाराज चांगले, फार कठीण झाले. अध्यक्ष सावध राहणं गरजेचं आहे. बघू नंतर. मी पैसेच घेत नाही किंवा पाकिटच स्वीकारत नाही असं जर म्हणलं तर त्यांच्यापासून जास्त सावध राहा. माणसं सर्वात जास्त महाराज दुसऱ्याला नावं ठेवतात पाकिट घेणाऱ्याला. आणि मग ते नंतर मंदिराच्या स्वरूपाने, धर्मशाळेच्या स्वरूपाने फार तुमच्याकडून पाकिटाच्या व्याजा सगळं जमा करून देतात. नावाखाली आणि परमार्थाच्या नावाखाली फार काही वेगळंच चालू आहे. हरकत नाही, त्यांचे भक्त तसे तयार आहेत, त्याला आपण तरी काय करावं. बरोबर काय होतेच महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. जगामध्ये वर्णन करण्यासाठी त्याच तोलामोलाचा महात्मा लागत असतो. संतांचं वर्णन करण्यासाठी संतच लागतात. भक्ताचं वर्णन करायचं असेल तर त्यासाठी भक्तच लागतात. म्हणून ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून संतांचं वर्णन करतात, त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारायांचा जे महात्म्य आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं जे सामर्थ्य आहे,
हे काय सामान्य नाहीये. विठ्ठल तुकोबारायांच्या जीवनाकडे जर आपण थोडीशी दृष्टी अवलोकली किंवा थोडासा अभ्यास केला तुकोबारायांच्या जीवनाचा, तर तुकोबारायांचं जीवन हे सामान्य नव्हतं. त्याच त्यांच्या समकालीन असणारे दशग्रंथी पंडित म्हणजे रामेश्वर भट्ट, ते त्यांचे कट्टर शत्रू त्या काळातले. पण त्या रामेश्वर भट्टाने महाराजांचं वर्णन करत असताना फार सुंदर केलेलं आहे. सर्वांना तो अभंग प्रचलित आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून रामेश्वर भट्टाला अनुभव आला की हे व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय नावाचं व्यक्तिमत्व हे सामान्य नसून हे व्यक्तिमत्व फार मोठं आहे. ज्या दिवशी अनुभवाला आलं त्या दिवशी रामेश्वर भट्टाने वर्णन करायला सुरुवात केली. यांचं नाव घेतल्याबरोबर यमाला सुद्धा तुकाराम तुकाराम नाम घेता कामे नाम घेता कामे नाम घेता कामे तुकाराम तुकाराम नाम घेता कामे नाम घेता कामे नाम घेता कामे वर्णन कट्टर एक काळे त्यांचे शत्रू असणारे पण ते वर्णन करतात. ज्याची शत्रू हे ज्या वेळेस आपण वर्णन करतो ना त्यावेळेस समजायचं की पुढच्या व्यक्तीचं सामर्थ्य हे कमी नाही. विठ्ठल 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 वर्णन हे स्वार्थापोटी करू शकतो. बरोबर आहे का? मित्राचं वर्णन मित्र हा स्वार्थापोटी करू शकतो कारण तो त्याचा मित्र आहे. परंतु समकालीन त्यांच्या जीवन जगणारे दशग्रंथी पंडित म्हणजे 6 शास्त्र आणि 4 वेद ज्यांच्या मुखोगत होते त्याला दशग्रंथी पंडित म्हणतात. आता काही लावतो आम्ही आमच्या पुढे शास्त्री पंडित वेदांताचार्य सुद्धा लावायचं कोणी ज्याला वेद पाठ त्यांनी लावायचं. लोकांना 18 पुराण आणि 6 शास्त्र 4 वेदाचेच नाव माहित नाही. रामेश्वर भट्ट वर्णन करतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. महाराजांचं सामर्थ्य सांगत असताना रामेश्वर भट्ट म्हणतात महाराजांचं सामर्थ्य काही सामान्य नाही. ज्यांची भीती सर्व जगाला वाटते कोणाची? ज्या काळाची त्या मृत्यूची. तो मृत्यू तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पायाखाली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जो ज्याची भीती सर्व जगाला आहे त्याच्या माथ्यावरती पाय आम्ही दिलेला आहे. हे सामर्थ्य संतांचं असतं. आणि रामेश्वर भट्ट वर्णन करत असताना खूप सुंदर वर्णन केलेलं आहे या अभंगामध्ये. एवढंच नाही, एवढ्यावर समाधान झालेलं नाही रामेश्वर भट्टांचं.
शेवट रामेश्वर भट्टाने आरती म्हणजे रामेश्वर भट्ट लीला. हे रामेश्वर भट्ट लीला. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विज म्हणजे ब्राह्मण. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू ना हे तुझा. रामेश्वर भट्ट म्हणजे रामेश्वर पंत म्हणतात. हे रामेश्वर भट्ट काय म्हणतात? तुका विष्णू नाही. आता तुकाराम महाराज आणि भगवान परमात्मा म्हणजे विष्णू हे वेगळे नाही. तर हे असं सामर्थ्य सांगत असताना एवढं थोडं वर्णन केलेलं एवढ्यावर समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी आरती रचली तुकोबारायांची. ही आरती कोणाची? रामेश्वर भट्टांची. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा. रामेश्वर भट्टांची आरती. म्हणून याला यथार्थ असं वर्णन म्हणतात. आपण कोणीही कोणाचं वर्णन करत असताना त्या पाठीमागे स्वार्थ असतो, लक्षात ठेवा. वा 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 काय गरुड महाराज, हो काय बोलायचं तुमच्याबद्दल, समजायचं स्वार्थ. बरं का, सावधान राहायचं. हा, म्हणून आपलं व्यवहारामध्ये जो वर्णन होतं ना ते स्वार्थपोटी होत असतं. एक पूर्वीचे कीर्तनकार जुने एक गोष्ट सांगायची कीर्तनामध्ये. म्हणजे उंटाचे ते लग्न होतं आणि उंटाच्या घरी लग्न असल्यामुळे मंगल अष्टका कोणाला म्हणायला बोलवायचं ते शोधत होता उंट. त्यावेळेस त्यांना फिरत असताना एक आवाज त्यांच्या कानावर पडला. अध्यक्ष कोणाचा? गावाच्या बाजूला फिरत असताना गाढवदादाचा आवाज त्यांच्या कानावर पडला. ते म्हणले हे बरे येतं मंगल अष्टका म्हणायला, कारण आवाज चांगला आहे. त्यांना आमंत्रित केलं. म्हटलं आमच्या घरी लग्न आहे, तुम्ही लग्नासाठी या. आता याला वाटलं माझा मालक मी जर ओरडलो तर माझा मालक मला दररोज मारते. पण ही व्यक्ती ज्या अर्थी माझ्या आवाजाचं वर्णन करते त्या अर्थी कोणीतरी महान असली पाहिजे. आमंत्रित केलं. तुम्ही लग्नाला यायचं, पण कशासाठी यायचं? पाहुणे म्हणून तर लग्नाला याच, परंतु तुम्हाला प्रमुख स्थान म्हणजे मंगल अष्टका म्हणायचं. लग्नाच्या दिवशी गाढव दादाकडे निघाले. कोणाकडे? उंट दादाकडे लग्नासाठी. त्यांच्या घरी गेलं तर दारावरती स्वागत केलं. त्यांना आसन दिलं. ते त्यांच्या जागेवर बसले. यांना म्हटलं यांनी आपलं वर्णन आधीच केलंय, तुमचा आवाज खूप छान आहे, पण आपण काहीतरी याचं वर्णन करावं. म्हणून गाढवाने वर्णन करायला सुरुवात केली. कोणाचं? उंटाचं. आता मला सांगा, उंट डोळ्यासमोर आणा, आपण उंटाचं स्वरूप कसं असतं निसर्ग. उंट डोळ्यासमोर आणा, कुठेच त्याचं शरीर नीट नाहीये, परंतु गाढवाने वर्णन करायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणतो वा अहो रूपम महो रूपम. वा वा वा, काय तुमचं रूपाचं वर्णन करावं, किती सुंदर आहात तुम्ही. तो काही सुंदर नव्हता, पण त्याचं वर्णन केलं म्हणून हा त्याचं वर्णन करायला लागला. मंगल अष्टका पार पडल्या. बरेच खालचे लोक काही म्हणायला लागले यांना कोणी आमंत्रित केलंय. काही काही माणसं दम काढत नाहीत मंगल अष्टका म्हणताना. त्यांच्या हातात माईक नसता तरी लांबूनच त्यांचा आवाज लोकांच्या कानावर, हो एवढा आवाज असतो काहीतरी. आमच्या गावात एक गुरु होते.
ते जर मंगल अष्टका म्हणायला लागले तर त्यांना नायकाची गरजच नव्हती. आणि मग ते मंगल अष्टका म्हणत असताना सुद्धा काही काही लोकांच्या काठाळ्या बसतात, असे मंगल अष्टका म्हणतात काही. म्हणून त्यांनी सुरुवात केली मंगल अष्टकाला. अर्ध वराड तर अर्धेच लग्नातून पळून गेलं आणि मग पूर्ण लग्न झाल्याच्या नंतर मग कुंठदादाने सुरुवात केली, यांच्या आवाजांचं वर्णन केलंय. आहो धोनी महो धोनी, काय तुमचा आवाज आहे मला सांगा. हे वर्णन यथार्थ आहे का? हे वर्णन यथार्थ नाही, हे स्वार्थापोटी केलेलं वर्णन आहे. तुकोबारायांच्या अर्थी वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतात. त्या अर्थी जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार त्या पद्धतीचा आहे, तेवढा मोठा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी अभंगातून वर्णन करतात संतांचं, त्या अर्थी संतच त्या थोरा मुलाचे असले पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून संतांचा महिमा हे फक्त संतच जाणू शकतात, भक्ताचा महिमा हे भक्तच जाणू शकतात. भक्ताचा महिमा भक्तची जाणते दुर्लभया. भक्तची जाणती दुर्लभया गती. आणि काशी म्हणजे एक वेळ भगवान परमात्म्याला असं ठरवलं की आपण सुद्धा संतांचं वर्णन करायचं. पण ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आलेली आत्मज्ञाने चौकडी. भगवान परमात्म्याने संतांचं वर्णन करायला सुरुवात केली. आता भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना अरे संत संत कोणाला म्हणतात, भक्त कोणाला म्हणतात, साधू कोणाला म्हणतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो तेव्हा सांगा, मलाही ती ओळख करून घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात आत्मज्ञाने चोखडी. पण भगवान परमात्मा एवढ्यावर थांबले नाही. भगवान परमात्म्याने ज्या वेळेस संतांचं वर्णन करायला सुरुवात केली त्यावेळेस या संतांचं वर्णन भगवान परमात्म्याला वाटलं की मी तोंड भरून करील. पण भगवान परमात्मा पुढचं टोक बोलत असताना म्हटले, संत जे माझी रूपडी. जे संत आहेत आत्मज्ञानाने चूक असणारे ते संत आहेत ना, ते माझे रूपड आहेत. कोण म्हणतात? संत म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतात हे जे संत आहेत आत्मज्ञानाने चूक असणारे. पण त्या पुढच्या टोकात म्हटले संत जे माझी रूपडी. स्वतःच वर्णन करायला लागले ना भगवान. वर्णन करायचं होतं संतांचं, पण संतांचं वर्णन करता करता स्वतःच वर्णन करायला लागले. आत्मज्ञाने चोखडी. पण ते कोणाची? संत ते माझे रूपडी. ते माझं रूप आहे. स्वतःच वर्णन करायला लागले. संतांचं वर्णन गेले विसरून. विठ्ठल जगामध्ये वर्णनी जर कोण असेल तर ते फक्त संत आहे. आपण कोणाचे वर्णन करू शकत नाही, कोणाचे वर्णन करता येत नाहीये. तुम्ही आम्ही म्हणाल आमचं वर्णन काय करू शकत नाही का? नाही करता येत वर्णन. आपण जगामध्ये काही समाज माननीय असेल, काही लोक आदरणीय असतील, काही लोक वंदनीय असतील, काही लोक पूजनीय असतील, काही लोक तेजनीय असतील, पण काही लोक वर्णनीय आहेत. ऐका, माननीय कोणाला म्हणतात? माननीय म्हटल्याशिवाय जे स्टेजवर सुद्धा त्यांना येता येत नाही त्यांना माननीय म्हणतात. बर का? माननीय बहुतेक माननीय लोकांची तुमची गाडी जास्त पडते लग्नामध्ये अध्यक्षी. त्यांना माननीय लोकांचं दर्शन तर घ्यायचंच नाही, त्यांना वंदन पण करायचं नाही. लक्षात ठेवा, त्यांना फक्त माननीयच म्हणायचं आणि तेवढाच मान द्यायचा. म्हणून दुसरा वर्ग आहे आदरणीय. आपल्यापेक्षा जे वडीलधारी लोक असतात, आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ लोक असतात त्यांना आदरणीय असं म्हणा.
आपल्या बंधूचं नाव सांगायचं असेल, आपल्या वडिलांचं नाव सांगायचं असेल तर अगोदर आदरणीय हा शब्द वापरा आणि मग आपल्या वडिलांचं नाव सांगा, मग आपल्या ज्येष्ठ बंधूचं नाव सांगा, कारण ते आदरणीय आहे. पूजनीय कोणाला म्हणतात तर पूजनीय हे संत असतात. कारण ज्यांची पूजा करायची त्यांचे पाय त्यांचे चरण सुद्धा तेवढेच पाहिजे ना श्रेष्ठ. आता आता आपण कीर्तनाचा महिमा फक्त आम्हालाच माहिती आहे विष्णुपंत बरं का. परंतु ते लोकांची श्रद्धा असते. म्हणून पूजनीय या जगामध्ये कोण असेल तर ते फक्त संत आहेत. वंदनीय कोण असेल तर ऋषीमुनी हे वंदनीय आहेत. त्यांना वंदन करावं फक्त. देवी लांबून करायचं बरं का, कारण ते शापदपी असतात, शरादपी आणि शापदपी असतात. म्हणून त्यांना वंदन करायचं पण लांबून वंदन करायचं. काही काही माणसं म्हणते आपण पंचमीला नागाची पूजा करतो बरं का, किशोर पूजा करायची म्हटलं महाराज, पण ते पंचमीच्या दिवशीच करायची असते आणि ते पण भिंतीवरच्या नागाची करायची असते बरं का. मिस्त्री मला सांगा, जर ह्या नाग पूजायला गेल्या, वारुळ पूजायला गेल्या आणि त्या वारुळातून जर खरोखर प्रत्यक्षात नागोबा जर आले बाहेर तर याचा दिवा सापडणार नाही, ताट सापडणार नाही, कुंकू सापडणार नाही, काहीच सापडणार नाही, प्रसाद सुद्धा सापडणार नाही. परंतु हे सुद्धा देव आहे, विंचू सुद्धा देव आहे. पण वंदावे दोन शिवणे का म्हणे विंचू नारायण, वंदावे दुरून शिवणे. का मग विंचू देव झाला म्हणजे काय, त्याला काय त्याच्या नाकीला काय कुंकू लावायचं का? त्याच्या नाकीला कुंकू लावलेला तो बरोबर दर्शन. विठू हरी हल्ली नागी ज्यांना नागे हल्ली त्यांना माहिती प्रसाद त्याचा विंचूचा. आता असं म्हणतात की काही काही माणसं विंचू चढत नाही. आता मला ते माहिती नाही, कारण मला कधी चावलंच नाही. विंचू हल्ली नागी आग्न लावी अंगी. माणसाला ज्या वेळेस त्या वेदना होतात तर विंचू चावल्याच्या नंतर त्यावेळेस वाटतं साप चावून मेलेलं बरं, इतके वेदना असतात त्या. आणि ते वेदना काय फक्त 1 आणि 2 तास नाही राहत, जवळजवळ 24 घंटे राहतात. ज्या वेळेस तो चालला त्यावेळेस त्या वेदना कमी होतात. एवढा प्रताप त्या विंचूचा. हे सर्व जरी असतील, देव जरी आपण त्यांना मानत असतो तरी त्यांना मात्र लांबून पूजा करायची, त्यांची जवळून नाही. तशीच ऋषीमुनी असतात, त्यांना आपण प्रत्यक्ष साधू मानतो, देव मानतो, पण त्यांची सुद्धा पूजा लांबून करायची. म्हणून ते वंदनीय आहे. या जगामध्ये काही वर्ग आहेत ते तेजनीय आहेत. जो दुर्जन असतो त्याचा त्याग करायचा असतो, त्याला जवळ सुद्धा यायचं नाही, त्याच्या संगतीत सुद्धा जायचं नाही. कारण ढेकणाच्या संगी हिरानो भंगला मुसंगी नाडीला साधू कैसा. ढेकणाच्या संगतीत हिरा जर गेला, हिरा ओरिजिनल हिरा, आयरनीवर ठेवायचा हिरा, अण्णा हिरा म्हणतो तो जर आयरनीवर ठेवला आणि वरून जर घन मारला तर तो एक तर घनात शिरतो, नाही तर एक आयरनीत शिरतो. ही त्याची ओळख हिऱ्याची आहे. त्याला खरा हिरा म्हणतात. हिरा ठेविता ऐरणी वाची मालिता सुखडी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. त्याचा परीक्षणच कसं आहे, कसं त्याला ऐरणीवर ठेवायचं आणि वरून धनाने धाव मारायचे. तो जर ऐरणीमध्ये शिरला तर मग समजायचं की तो खरा हिरा आहे. तुम्ही म्हणाल ऐरणीत गेलेला हिरा आहे खरा आहे, पण ऐरणीत गेलेला हिरा परत त्याला वरती काढायचं कसं काय, त्याला सुद्धा विलाज आहे. हिरकणी आणायची, हिरकणी, आणि हिरकणी त्याला फक्त त्याच्या जवळ न्यायची हिरकणी. हिरा टणकून उड्या मारून वर येतो. अशी बरीच हिरे आहेत, हिरकणीच्याच मागे पडत आहेत. विठ्ठल असा असणारा हिरा तुम्हाला जर
तुम्ही हिरा आणा, ढेकणं मी आणतो आळंदीतून. त्या ढेकणाच्या संगतीमध्ये असा ओरिजिनल हिरा जर ठेवला तर म्हणतात त्याचा नाश होतो, त्याचा तो भंगतो. हिरा ठेविता ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला आणि कुसंगी नाडीला साधू तैसा. एवढी गुरुजनाची संगत वाईट असते. हो, मला सांगा, एखादी जर व्यक्ती आपल्या बरोबर दिवसभरात 24 तास तंबाखू खाणारी व्यक्ती जर आपल्या संगतीत राहिली तर आपल्याला सुद्धा सवय लागते झोपायची तशी. आपल्याला सुद्धा सवय लागते. कमीत कमी गुरुजनाच्या संगतीत आपल्याला कशी टाळता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून काही वर्ग तेजनी असतात आणि काही वर्ग हे वर्णनीय असतात. म्हणून या जगामध्ये वर्णनीय कोण असेल तर ते फक्त संत आहेत आणि त्यांचंच वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. संतांचं वर्णन करत असताना म्हणतात या जगामध्ये वर्णनीय कोण असेल तर ते फक्त संत आहे. भक्तांचं वर्णन हे भक्तांनी करावं. एक या जगामध्ये वर्णनीय कोण असेल तर ते फक्त संत वर्णनीय, म्हणून संतांचं वर्णन करायचं. आणि दुसरी पद्धत आहे की लहानेने मोठ्याचं वर्णन करायचं असतं. बरं का, नोकर आणि मालकाचं वर्णन करायचं, प्रधानाने राजाचं वर्णन करायचं, भक्ताने देवाचं वर्णन करायचं, नवऱ्याने बायकोचं वर्णन करायचं. बरोबर काय ना? मोठ्याचं वर्णन करायचं अशी प्रथा आहे. कोणी कोणाचं वर्णन करावं. काही माणसं व्यवहारामध्ये अण्णा मुळातच मोठे असतात, त्यांना गर्व श्रीमंत आपण म्हणत असतो. काही माणसं प्रयत्नाने मोठे झालेले असतात, हे मला तुमच्याकडे बघून वाटलं. आता पहिली परिस्थिती जर आपण बघितली आणि आताची बघितली, त्या प्रयत्नाला काही मोल आहे का दिसते? त्या आशाने पण तुमच्या कष्टाला मोल आहे. बरोबर आहे ना? म्हणून प्रयत्नाने मोठे झाले. आणि काही माणसाला बळच मोठं म्हणावं लागतं. ते मोठे नसतात पण त्यांना म्हणावं लागतं मोठे. विठाल दोन प्रकारचे मोठेपण सांगितलेले आहे. एक आहे नैमित्तिक मोठेपण आणि एक आहे संक्षिप्त मोठेपण. निमित्ताने जो मोठेपणा येतो माणसाला त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणतात आणि संक्षिप्त मोठेपणा त्याला म्हणतात. तो जो कधीच नष्ट होत नसतो, तो अंगीकृत असतो, त्याला स्वयंभूत असतो, त्याला संक्षिप्त मोठेपण म्हणतात. देहाच्या संबंधाने जो मोठेपणा आहे त्याला म्हणतात नैमित्तिक मोठेपणा
आणि आत्मस्वरूपाच्या विचारांना जो मोठेपणा मिळतो त्याला म्हणतात संस्कृतिक मोठेपणा. म्हणून जो कधीच त्याचा नाश होत नाहीये त्याला म्हणतात संस्कृतिक मोठेपणा, आणि ज्याचा नाश होतो त्याला म्हणतात नैमित्तिक मोठेपणा. असे मोठेपणाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. म्हणून शास्त्रामध्ये या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. म्हणून संतांचं वर्णन का करायचं त्याचं एकच आहे की संत हे आत्मस्वरूपाची ओळख करून देतात, आपल्याला भगवान परमात्म्याची ओळख करून देतात, आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणून संतांचं वर्णन करायचं. रामायणातला एक प्रसंग आहे, आठवला बोलू सांगतो, कारण रामायणात महाभारतात सांगावं कीर्तन करावे. आता माणसं बाकी झालीच. आणि सुग्रीवांचं तुम्हाला माहिती आहे वैरत्व होतं. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र विस्तार होत नाही सांगत, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव यांची मैत्री झाली आणि मैत्रीच्या नंतर सर्व घटनाक्रम सुग्रीवाने जेव्हा प्रभू रामचंद्राला सांगितला, वालीने माझी पत्नी गेली, तर सुग्रीव आणि वाली हे जर पाहिलं तर हे सख्य बंधू होते. पण वालीची ताकद एवढी होती, वाली हा कोणालाच आवडत नव्हता, एवढी ताकद होती हनुमंतरायाला सुद्धा नव्हता. कारण हनुमंतरायाला रामायणामध्ये एका ऋषीमुनीतून शाप मिळाला होता की काही काळ हनुमंतरायाची ताकद विरुक्त राहील म्हणून. असा तो वाली होता. रावणानं तर त्याने अंगदाच्या पाळण्यावरती बांधलं होतं. असा बलाढ्यमध्ये वाली होता. पाळण्यावरती असं वरती खेळणं बांधतो काहीतरी, तो रामाव म्हणून. तसं अंगदाच्या पाळण्यावरती रावणाला बांधलं होतं 10 तोंडाचं खेळणं म्हणून रावणाला. खूप वाली आणि एवढा पराक्रमी होता तो. आता ही पत्नी पळून नेली असं वैरत्व इथून त्यांचं सुरुवात झालं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं आणि सुग्रीवाचं त्यावेळेस मैत्रत्व झालं आणि त्यावेळेस सर्व घटना सांगितली. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने वालीला मारायचं हे ठरवलं आणि मारलं सुद्धा. त्यावेळेस त्या प्रेताजवळ वालीची जी पत्नी आहे तारा, ती रडत बसली आणि आक्रोश करायला लागली, तुम्ही ब्रह्मांड चालक आहात. आणि प्रभू रामचंद्राला दोष द्यायला लागली, रामा अरे काय करतो माझ्या पतीने. कारण पत्नी पळवली होती कोणाची, ती सुग्रीवाची भावाची. तुझी काय चूक केली ती माझ्या पतीने, तू याला झाडाच्या आळून बाण मारला माझ्या पतीला, दोष देऊ लागली. माझ्या पतीला तू मारलं, विनाकारण मारलं असा दोष देत असताना त्यावेळेस प्रभू रामचंद्र तिच्या जवळ आले आणि तिची समजूत घालायला लागली. अगं तारे, रडायला झालं तरी काय तुला. म्हटले तुम्ही माझ्या पतीला मारलं म्हणून मी रडते. यापेक्षाही तेही तुम्ही एवढे मोठे बलाढ्य असताना तुम्ही झाडाच्या आडून माझ्या पतीला बाण मारला आणि मला वैधव्य प्राप्त करून दिले याचं मला दुःख आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र तारेला म्हटले, तारे तू तुझ्या पतीच्या देहाला पती मानती का तुझ्या आत्म्याला या वालीच्या पती मानती, एवढं मला फक्त याचं उत्तर दे. त्यावेळेस ती म्हटली, देहाला जर तू पती मानत असशील, प्रभू रामचंद्र म्हटले तारेला, तर देह तुझ्या समोर आहे, घेऊन जा. पण तू जर आत्मस्वरूपाला आत्म्याला जर पती मानत असतील तर आत्मा हा कधीच कष्ट होत नाही. आत्मा हा निरंतर आहे, तो सत्य आहे, तो कधीही नष्ट नाही होत. तो रडती कर कोणासाठी. म्हणून सत्यत्वाची ओळख करून देत असतात ते संत भगवंत. म्हणून भगवंतांचं संतांचं वर्णन करायचं असतं. विधान या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा वर्णन करतात. संत कसे आहे, पवित्र संत कसे पवित्र सोवळी, पण कसे एक तीच भूमंडळी, या भूमंडळावर पवित्र आणि सोवळे कोण असतील ते फक्त एकच आहे, त्यांचं नाव आहे सद्गुरू. तुम्ही म्हणाल पवित्र पवित्र म्हणजे काय, तुम्ही म्हणाला आंघोळ केला की झालं पवित्र. पवित्र याची व्याख्या फार वेगळी आहे.
आणि सोहळा कोणाला म्हणतात? त्याला सोहळा तुम्हाला माहिती असेल, पुजेरी, आणि ते पूजेच्या वेळेस घातले जातं त्याला सोहळं म्हणतात. सोहळं वेगळं, सोहळा वेगळा, बरं का. अभंग म्हणत असताना काही काही सोहळं, सोह ह नाही शब्द, सोवळी व शब्द आहे, म्हणून सोवळी वेगळा. म्हणून पवित्र सोवळी. संत या जगावरती, जगाच्या पाठीवरती पवित्र फक्त कोण असतील गरुड महाराज, म्हणजे फक्त संत, दुसरं कोण नाही. जगात्मक सांगितलं एक मंडळी, एक या शब्दाने सर्वांची व्यावृत्ती केलेली आहे. फक्त तेच, त्यांच्याशिवाय या जगात कोणीच पवित्र नाहीये. संत कसे पवित्र आहेत ऐका. संत हे देशता पवित्र आहे, कालता पवित्र आहे, कुलता पवित्र आहे. संत त्या देशामध्ये जन्माला आले तो देश, तो परिसर पावन होतो. ज्या कुळामध्ये संत जन्माला आले ते कुळ पावन होतो. असं एका अभंगामध्ये वर्णन आले. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास पवित्र गुण पावन स्वदेश, संत जन्माला येतात, त्यांना ते कुळ पवित्र होत असतं. त्यांच्या जन्म त्या देशामध्ये ते जन्माला येतात, तो देश पावन होत असतो, पवित्र होत असतो. वास्तव्य असतं, देश पावन होत असतो. मला सांगा ना, ज्ञानोबारायाच्या समाधी स्थानामुळे सर्व परिसर इथला स्थिर आहे, लक्षात ठेवा. नाहीतर एवढा पैसा असल्यावर अण्णा माली हे आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे आणि त्या ज्ञानोबारायांचा आणि परमार्थाला तुम्ही सर्वजण धरून आहात. म्हणून हे सर्व जो वेद आहे ना, तो सुगंध आहे तुमच्या व्यवहारातला, हा या परमार्थामुळे आहे. लक्षात ठेवा ना, खूप मोठा आहे म्हणजे काय, आपण त्याच्या घरी जातो काय, त्याचं दर्शन घेतो. पण तो इकडे परमार्थाशी निगडीत आहे, सत्कार्याशी निगडीत आहे. त्यांची ओळख आज दिवशी झालं, तुम्ही झालं, आपले सणसवाडी संत जन्माला आलेला देश पावन होत असतो. ज्या कुळामध्ये जन्माला ते कुळ पावन होत असतो, आणि ज्या कालामध्ये जन्माला आले ना तो काल सुद्धा पावन होत असतो. म्हणून त्या कालामध्ये ज्ञानोबा ज्या वेळेस समाधी घेतली ना, त्या कालासाठी यात्रा आहे. ज्या कालामध्ये संतांनी देह ठेवलेला आहे त्या कालामध्ये पुण्यतिथी आहेत. म्हणून संत ज्या कालामध्ये देह ठेवतात त्या कालामध्ये सुद्धा संत जन्माला येतात, तो काळ सुद्धा साजरे करतात. लक्षात ठेवा. म्हणून कालतः पवित्र आहे, कुलतः पवित्र आहे, आणि देशतः सुद्धा संत हे पवित्र आहेत. म्हणून पवित्र सोहळे काही जे
वस्तू असतात व्यवहारामध्ये त्या शुद्ध असतात, पवित्र नसतात. बरं का, लक्षात ठेवा. आपण जर हे पाणी पितो बाटलीत अण्णा, हे पाणी कसं आहे? हे पाणी फक्त शुद्ध आहे पण पवित्र नाही. कारण कुठलं पाणी भरलं ते काय माहिती. हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्याच्या नंतर हॉटेलमधले पदार्थ हे कसे आहेत? शुद्धही नाही, पवित्रही नाही. पदार्थ पवित्रही नसतात आणि शुद्धही नसतात. पण माझ्या वारकऱ्याच्या घरचं अन्न मात्र हे पवित्रही असतं आणि शुद्धही असतं. बरं का, लक्षात ठेवा. म्हणून पहिले काही महाराज लोक दारात जर तुळस दिसली ना अपेक्षे तरच त्यांच्या घरी जेवायला जातात. बाबांचं कीर्तन होतं. जयराम बाबा म्हणजे चालतं बोलतं वैराग, हे नाव ऐकून असतात राहत होते. ते पण लंगोटीवरती कीर्तन त्यांच्या शिष्याने घेतलं होतं मराठवाड्यामध्ये. म्हणजे त्या काळचे महान गायक म्हणजे कैलास महाराज कोडी त्यांच्या शिष्याने घेतलं. आणि बाबांनी इथूनच जाताना सांगितलं, बाबा म्हटले तुझ्या गावामध्ये कोंबडे नाहीत का? म्हटले नाही. ज्या घरी कोंबड्या नसतील त्या घरी मला जेवायला न्यायचं. कोण म्हटलं? बाबा जेवायला बसले. पण बाबा जेवायला बसले त्याच्यावरती पहिल्या मातीच्या भिंती होत्या. त्या भिंतीवर एक देवळी होती मोठी आणि त्या देवळीत आधीच एक कोंबडी जाऊन बसलेली होती. पुढे उडी आणली. बाबाने म्हणे कैलास कुठे मला दाखवा. उडी मारल्यावर कैलास बुवा कशाला थांबतात? कोण असेल तर हे फक्त हे जगाच्या पाठीवर संत हे पवित्र आहे. आणि सोहळं कोणाला म्हणतात तर संतांना सोहळं म्हणतात. पण सोहळं नेमकं कशाला म्हणतात? लक्षात ठेवा. सोहळा तो झाला देवे अंगीकार केला. भगवान परमात्म्याने ज्याचा अंगीकार केला ना खरा तो सोहळा आहे. बरं, तो किती जन्माला याला महत्व नाही. रामायणात पण प्रसंग आहे. ज्यावेळेस ती शबरी जंगलामध्ये राहायची, माता ऋषीच्या आश्रमाची सेवा करायची, त्यावेळेस त्या आश्रमाची सेवा करत असताना ती शबरी चोरून सेवा करायची त्या आश्रमात. आणि एक दिवस त्यांच्या शिष्याने बघितलं कोणीतरी एक स्त्री येते माता ऋषीच्या शिष्याने आणि तिथे येऊन स्नान करते. काही काळाने ते पाणी नाचलं त्या तळ्यामधलं. आणि मग त्या शिष्यांच्या डोक्यात आलं, ज्या ती स्त्री इथे स्पर्श येऊन करते पाण्याला, ज्या ती स्नान करते त्या तिच्या स्पर्शाने या पाण्याचं अपवित्र झालं, पाणी नाचलं. ही बातमी त्यांच्या गुरुजीने त्यांना सांगितली. आणि त्यांचे गुरुजी हे प्रभू रामचंद्र. त्यांनी आमंत्रित केलं, प्रभू असा असा प्रसंग झालेला आहे, तुम्ही या आणि आमच्या पाण्याला स्पर्श करा तुमच्या चरणाचा, म्हणजे ते पवित्र होईल आणि ते शुद्ध होईल. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, बाबा माझी येण्याची काय गरज आहे? त्या जंगलामध्ये शबरी नावाची एक मुलगी राहते, एक स्त्री राहते, तिच्या पायाचा त्याला स्पर्श करा त्या पाण्याला, म्हणजे ते पाणी पवित्र होईल. भगवान परमात्म्याने तिचा अंगीकार केला म्हणून ती एवढी पवित्र झाली. भगवंताने प्रभू रामचंद्राने सांगितलं, जा तिला घेऊन जा आणि तिच्या चरणाचा स्पर्श त्या पाण्याला करा, म्हणजे ते पाणी पवित्र होईल आणि शुद्ध होईल. मला एकच सांगायचंय, सोहळा तो झाला देवे अंगीकार केला. भगवान परमात्म्याने ज्या दिवशी ज्याचा अंगीकार केला तो खरा सोहळा आहे. म्हणून या जगामध्ये पवित्र आणि सोहळे कोण असतील तर ते या जगामध्ये फक्त संत आहेत. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, या भूमंडळावरती पवित्र आणि सोहळे फक्त संत आहेत. म्हणून दुसरं या संताशिवाय कोणीही पवित्र नाही. महाराज असं काय त्यांच्याकडे आहे जे पवित्र आणि सोहळे असे संत आहेत?
महाराज दुसऱ्या चरणामध्ये ज्यांचा प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव हो दाता सोहळे कोण असतील तर ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता. ज्याचा विषयच परमात्मा झालेला आहे, देव झालेला आहे, ते या जगाच्या पाठीवर सोहळे आणि पवित्र आहे. आता आपले विषय अनेक आहे. हा, आपण खरा परमार्थ करतो का? गरुड महाराज अध्यक्ष आहे तो अगोदर आपण संसार करतो बेसिकली, आणि जो वेळ शिल्लकचा आहे तो शिल्लकचा वेळ सुद्धा नाही. त्या शिल्लकच्या वेळामधून थोडासा वेळ आपण देवाला देतो. मला सांगा, आता महिलांचं जाऊ द्या, पण आपल्यापैकी पुरुषापैकी कोण देवाची पूजा करते? सर्वात माणसाला कंटाळा देव पूजेचा येतो. मला येतो म्हणून सांगतो. खरं सांगून टाकावं, आपली कसं लावून देऊ? बरोबर आहे की नाही? करतो का? खरंच सांगा. म्हणून ज्यांचा विषय परमात्मा झालेला आहे, देव झालेला आहे, ते सोहळे आहेत आणि ते पवित्र आहे. गोकुळचा प्रसंग आहे. ज्यावेळेस त्या गवळणी भगवंताकडे आकृष्ट होतात, भगवंताला वाटलं आपण काहीतरी सांगावं यांना ज्ञान द्यावं. एखाद्या वेळी काही काही माणसं ज्ञान देण्यात जरा पटाईत असतात. भगवंताला वाटलं यांना प्रवचन सांगावं. भगवंताने त्यांना असं, भगवंताला खरं तर त्यांच्या अंतःकरणाचा शोध घ्यायचा होता. खरं तर भगवान परमात्म्याला त्यांचं अंतःकरण बघायचं होतं. म्हणून भगवान परमात्म्याला अनेक गवळणीने एकत्र केलं. म्हटलं तुम्हाला मी प्रवचन सांगणार आहे. आणि मग सर्वांना एकत्र बसवलं. भगवान परमात्मा व्यासपीठावर बसले आणि त्यांना म्हटले, का तुम्ही तुमचे संसार सोडता, तुम्ही तुमचे घरदार सोडता आणि सतत माझ्या चिंतनात राहता, माझ्याकडे येता, हे का बरं? अरे खरी पतिव्रता कोणाला म्हणतात? तिलाच म्हणतात की जे आपल्या पतीच्या सेवेमध्ये रत असते, जे आपल्या पतीची सेवा करते, जे आपला संसार करते, आपल्या पतीच्या मनाप्रमाणे वागते, हो, तिला खरी पत्नी म्हणतात, तिला पतिव्रता म्हणतात. मग तुम्ही तर तुमचा संसार सोडता आणि तुम्ही माझ्याकडे येता. तसं भगवान परमात्म्याचा वेणू कानावरती पडला ना, मैं तो सुन खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई, सब कुछ भूल गई,
सब कुछ भूल गई तेरे संसार में. आणि सर्व तुझ्यामुळे सोडलं ना. तुझ्या मुरलीचा मधुर ध्वनी आमच्या कानावर पडला ना, गवळणी सर्व विसरायचं. तुझ्या मुरलीचा ध्वनी आकर्षित पडला कानी, विभळ झाले अंतःकरणी. मी खरं विसरले आहारे सावळिया, कैसी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा सुर तान, मी विसरले देहभान. घर सोडून धरले रान, मी वृंदावनी गेले आहारे सावळिया, कैसी वाजवली मुरली. भगवान परमात्म्याचा वेणू त्यांच्या कानावरती पडला ना. भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे. एवढा मधुर ध्वनी कानावर पडल्याच्या नंतर गवळणी आपलं काम घर धंदा सर्व सोडून भगवंताकडे जायचं. भगवंतांना वाटलं यांचा संसार सोडून ह्या आपल्याकडे येतात. भगवंताने सांगितलं, अगं असं संसार सोडून पती सोडून येणं हे बरोबर नाहीये व्यवहाराच्या दृष्टीने. म्हणून भगवंताने असं सांगितल्याच्या नंतर गवळीने म्हटलं, देवा तुला जसं प्रवचन येतं ना सांगायचं तसं आम्हाला सुद्धा येतं, आम्हाला सुद्धा येते. आणि मग गवळणीने प्रवचन सुरुवात केली सांगायला. आणि सर्वात पहिल्यांदा सांगत की त्यातली एखादी सांगत भगवान परमात्म्याला म्हणतात, अरे एखादी जर पतिव्रता असेल तर मला सांग, ती जर आपल्या पतीची सेवा म्हणून हवे करत असेल. भगवान परमात्मा अगोदर सांगू लागले. अगोदर भगवान परमात्म्याने सांगितलं तेव्हा गवळणी सांगायला लागले. म्हटल्या आपल्या पतीची म्हणून भावे ती सेवा करत असते म्हणून तिला पतिव्रता म्हणतात. पण तोच जर पती एखाद्या वेळी बाहेर गावी गेला तर मग त्या पत्नीने काय करायचं त्यावेळेस? तिने कोणाची सेवा करायची? कारण पतीची सेवा केल्याशिवाय ती तर अन्न पाणी सेवन करत नाही पतिव्रता असलेली. मग तिने सेवा कोणाला नक्की करायची? त्यावेळेस भगवंत म्हणले आपल्या पतीच्या आकाराचा पुतळा तयार करायचा, प्रतिमा तयार करायची, समोर मांडायची आणि त्या पुतळ्याची पूजा करायची आपला पती म्हणून. आणि मग त्या पतीला जेवण वाढायचं जसं आपल्या खरोखरच्या पतीला वाढते तसं. आणि मग तिने आपण जेवण सेवन करायचं, पुढची तिने प्रक्रिया करायची. त्यावेळेस गवळणे पुढचा प्रश्न विचारला. म्हटले देवा काही काळानंतर त्याचं काम संपलं आणि तो परत जर आला घरी आणि त्याने जर दार वाजवलं तर त्यावेळेस ते आपल्या पतीची सेवा आतापर्यंत ज्या मूर्तीची करत होती कोणत्या त्या प्रतिमेची करत होती पती म्हणून, मला सांग जेव्हा तिचा पती दारावरती खरा पती आला मग आता खरा पती म्हणून ज्या प्रतिमेची पूजा तिने आतापर्यंत केली त्या प्रतिमेचं करायचं काय? त्यावेळेस भगवंत म्हटले जोपर्यंत खरा पती येत नाही तोपर्यंत त्या पुतळ्याची पूजा करायची. पण ज्या दिवशी खरा पती ज्या वेळेस घरी येईल त्यावेळेस ती प्रतिमा बाजूला सारायची आणि खऱ्या पतीला आत घ्यायचं आणि आपल्या खऱ्या पतीची पूर्ववत पहिल्यासारखी सेवा करायची. पण भगवान परमात्म्याला गवळणे म्हटले आम्ही काय केलं? अरे आमचा खरा पती तर तू आहेस का? खरा मासाचा देहाचा पती आमचा तो असेल आमचा पती नवरा. पण खरा पती तू आमच्या या आत्म्याचा पती कोण आहेस? तर खरा तू आहेस. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, गीताले भटयारी वरे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म. वरला आता दुसरीची गरज नाहीये. भगवंताला सांगितलं देवा अरे आतापर्यंत प्रतिमा म्हणून या पतीची
सेवा केली, पण आता तू आम्हाला भेटलास ना, तो खरा पती आहेस. मग याचं काय काम आहे आता? सार त्याला बाजूला सारून दिलं. पण खरा आमचा पती तू आहेस. म्हणून भगवान परमात्म्याला गौरवणीच्या अंतःकरणाचं खरा भाव शोधायचा होता, भाव बघायचा होता. नेमका काय आहे, त्यांची निष्ठा बघायची होती काय आहे. म्हणून ज्यांची खरोखरच भाव आहे, प्रेम आहे भगवंताबद्दल आणि भगवान परमात्म्याबद्दल ज्यांची आवड आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, खंडित नाही, अखंडित प्रेम भाव भगवंताबद्दल आहे, असे संत या जगाच्या पाठीवर पवित्र आणि सोहळे आहेत. विठोबा भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, त्या जगाच्या पाठीवर पवित्र कोण आहे तर त्यांच्या आवडीचा विषय परमात्मा आहे, देव आहे. आणि ज्यांचा प्रेम भाव हा भगवंताबद्दल अखंडित आहे, असे जगाच्या पाठीवर पवित्र आणि सोहळे आहेत, ते संत आहेत. आणि जगामध्ये भाग्यवान कोण असतील तर तीच भाग्यवंती, सरती पुरती धनयुक्ते, ज्याने न सरणार अविनाशी असं धन प्राप्त करून घेतलेलं आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाची चरण, ज्याने धन असं प्राप्त केलं की त्याचा कधीच नाश होत नाही, असं परमार्थ नावाचं धन ज्याने प्राप्त केलेलं आहे, ती या जगामध्ये भाग्यवान आहे. तीच भाग्यवंती, सरती पुरती धनवित्ते. मग अशा संत जे आहेत, अशा लक्षणाने जे युक्त आहेत, अशा संतांची सेवा केल्याच्या नंतर ही सेवा देवाला पावन होते, असं महाराज शेवटच्या चरणात सांगतो. तुका मन
आवडीचा विषय भगवान परमात्मा आहे. त्यांचं प्रेम अखंड भगवंताबद्दल भाव आणि प्रेम आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अविनाशी धन असं प्राप्त केलेलं आहे तेच भाग्यवान आहे. आणि असे भाग्यवान असेच लक्षणाने युक्त असणारे संत त्यांची सेवा केल्याच्या नंतर ही सेवा देवाला पावन होते. प्रत्यक्ष देवाची सेवा करायची गरज नाही. संतांची सेवा केल्याच्या नंतर पण कोणत्या संतांची? जे यावरती 3 चरणामध्ये ज्या लक्षणाने युक्त संत सांगितले आहेत त्या संतांची सेवा केल्याच्या नंतर ही सेवा देवाला पावन होत असते. उदाहरण सांगतो. ज्ञानोबाच्या गावावर आलेले महाराज किंवा ज्ञानोबाच्या गावावर आलेले साधक त्यांची जर तुम्ही सेवा केली तर ज्ञानोबाला पावन होते, परमात्म्याला पावन होत असते. म्हणून प्रत्यक्ष देवाची सेवा नाही केली तरी चालेल, संतांची जर केली तर ती सेवा देवाला पावन होत असते. कारण देवाला देवाच्या सेवेपेक्षा त्याच्या भक्ताची सेवा केली, त्याच्या भक्ताचं चिंतन केलं, त्याचं वर्णन केलं भक्ताचं, तर देवाला त्याच्यामध्ये आनंद आहे. तेही प्राणापुरते आवडते माझं निरुते जे भक्ता चरित्राचे प्रशंसती. माझ्या भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात, माझ्या भक्ताचं चरित्र जे गातात ते मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात असं भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून अशा लक्षणाने युक्त असणारे संत आणि अशा संतांची सेवा केल्याच्या नंतर ही सेवा देवाला पावन होत असते. तुका देवा त्यांची केल्या पावे सेवा झालेली सेवा आधीची वेळ झालेली. आमचे विनेकरी बाबा आणि आमचे महाराज योगीनाथ महाराज बरोबर आहे हे उपस्थित आहे. विराम देतो. तिसऱ्या दिवसाचं कीर्तन